ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। आज इथे जमलेलो आहोत तर आपला हा प्रयत्न असणार आहे की आपल्यातला जो आत्मा आहे तो आपल्याला पांडुरंगाशी कनेक्ट करायचा आहे। पांडुरंगाशी म्हणजेच काय तर तो सर्व दाता आहे, सर्वांचा दाता आहे, त्याच्यामुळेच सगळी सृष्टी आहे, पालन करता। कारण हे विष्णूचा अवतार आहे आणि विष्णू हे आपल्या सगळ्या सृष्टीचा निर्माता आहे। सो त्याच्याशी कनेक्ट करणं म्हणजेच आपला आत्मा, प्रत्येकाचा जो काही आत्मा आहे तो त्याचाच एक पार्टिकल आहे, तो परमात्मा आहे आणि त्याचेच प्रत्येकाच्यात आपल्यात जे पार्टिकल्स आहेत ते आत्म्या आपल्याला त्या परमात्म्याशी कनेक्ट करायचे, म्हणजेच काय तर आत्म्याचे परमात्म्याशी जोडण्याचे परमतत्व, आणि हेच म्हणजे विठ्ठल आहे। जर आपण विठ्ठल चॅन्टिंग, लास्ट टाइम पण मी तुम्हाला सांगितलं, जर आपण विठ्ठल चॅन्टिंग करत राहू विठ्ठल 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 विठ्ठल, तर आपल्या ठच्या वेळेस हार्टमध्ये आपल्याला डॉट 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 असं आपल्याला बीट्स कळतात आपल्याला ठचे, ओके। त्याने काय होणार आहे, आपल्या हृदयाशी म्हणजेच आपला जो आत्मा आहे त्याच्याशी आपण त्याला कनेक्ट करू शकतो। तर ह्या विठ्ठल चॅन्टिंगमध्ये खूप खूप एनर्जी आहे, खूप एनर्जी आहे की त्याच्याने आपलं पूर्ण शरीरातलं म्हणजे ब्लड फ्लो पण व्यवस्थित राहणारच आहे, प्लस तुमचं महत्त्वाचं काय आहे इथे आपल्याला महत्त्वाचं, आत्तापर्यंत आपण योगामध्ये काय शिकत आलो आहे की आपलं शरीर नीट ठेवायचं आहे ना। मी तुम्हाला नेहमी सांगायचं की आपलं शरीर चांगलं तर सगळं चांगलं। आता त्याही पुढचं योगामध्ये काय असतं हे तुम्हाला मी सांगणार आहे की योगशक्तीमध्ये आपल्याला भक्ती योग याला खूप महत्त्व आहे, कारण भक्ती म्हणजे काय आहे तर श्रद्धा, ट्रस्ट, एखाद्यावर ट्रस्ट असेल तरच आपल्याला ती गोष्ट साध्य होते, बरोबर आहे ना। जर तुम्हाला स्वामींवर ट्रस्ट असेल, तेच सर्व करणार आहेत, तेच आहेत, म्हणजे प्रत्येकाच्या मनात वेगवेगळं हे असतं, तेच आहेत, तर ती गोष्ट आपल्याला त्यांच्याकडनं साध्य होणारच आहे प्रत्येकाला। तुम्ही आज माझ्याकडे जरी ट्रस्ट ठेवून जर आलात ॲज अ पेशंट तरच तुम्ही बरं होणार आहे। जर तुमच्या डोक्यात ट्रस्टच नसेल, माझ्यावर विश्वासच नसेल, श्रद्धाच नसेल की नाही हे नाही का बरोबर दुसरीकडे जाऊया, तर ते नाही साध्य होणार, तुमची जी काय तुम्ही कशासाठी आलेला असणार ते नाही साध्य होऊ शकत। म्हणून प्रत्येकाने आपला विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून प्रत्येकाची गोष्ट ती साध्य करायची असते, बरोबर। आणि हे सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना, विष्णू, लक्ष्मी, विष्णू यांच्याकडे आपण जे मागू ते आपल्याला मिळतं, जे मागू ते, कारण त्यांना हे वरदानच आहे आपल्याला सगळं देणं, पण म्हणूनच आपण चांगल्या गोष्टी मागायच्या असतात त्यांच्याकडे। मग आपला आत्मा कसा तृप्त करायचा आणि कसं चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं मागवायच्या आपण, तर ते जर तुमचे विचार चांगले असतील तरच होणार आहे, बरोबर। मग शरीर फक्त शरीरापुरतं नाही राहायचं, तर आपल्याला आत्म्यापर्यंत जायचं आहे। मग आपल्याला आत्म्याशी कनेक्ट होण्यासाठी काय करायचं आहे, तर आपल्याला आत्म्याशी कनेक्ट होण्यासाठी आपल्याला ध्यान, धारणा म्हणजेच मेडिटेशन हे आपलं जास्तीत जास्त वाढवलं पाहिजे। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की सकाळच्या 3:30 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत जो काही ब्रह्ममुहूर्त असतो त्यातले 5 मिनिटं जरी तुम्ही स्वतःसाठी दिलेत आणि त्या 5 मिनिटात जरी तुम्ही स्वतःसाठी चांगले वाक्य बोलात, म्हणजे मी झालेले आहे, जे काही झालेलं आहे ते आहे असं, माझी मुलं हुशार आहेत, त्यांचा चांगला नंबर येतो आहे, म्हणजे आहे अशा ह्याच्यात वर्तमानात जर तुम्ही बोललात तर ते खरंच होणार असतं। त्याच्यामुळे ही एनर्जी आपल्यातच असते, आणि कारण आपला आत्मा हा, आपला पार्टिकल्स हा जो काय आहे तो परमात्म्याचाच आहे, ही जाणून घेण्याची गोष्ट आहे। कारण आपण नेहमी रडगाणं करतो, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय, मग ते दुखणंच राहतं शरीराला, म्हणून नाही दुखत आहे, आपण चांगले आहोत, माझं काहीच, म्हणजे चांगलं बोलायचं, नाही होतं असं नाही, मी सुदृढ आहे, सशक्त आहे, असं चांगलं बोलायचं। आणि हे जर रोजची सवय आपण लावली तर आपल्या आत्म्याला पण तेवढी एनर्जी मिळते आणि दिवस खूप चांगला जातो। हे करून बघा, खरंच आहे। काही जण मला विचारतात तुमच्यात एवढी एक पॉवर कुठून येते, कसं काय तुम्ही एवढं दिवसभर सगळं मॅनेज करतात, तर त्यासाठी फक्त 2 मिनिटं आपल्याला हंतरुणातून उठून बसायचं असतं आणि शांतपणे ह्या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात। तर आजचा उद्देश करण्याचं काय हे आहे, तर तुमचा जो आत्मा आहे तो आपल्याला त्या परमात्म्याशी, आपण पंढरपूरला न जाता पण इथे आपल्यात आपल्याला विठ्ठल पाहायचं, आणि हेच सगळं भक्तियोगात अध्याय 12व्यात आपल्याला भगवद्गीतेमध्ये पण आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी देखील खूप सुंदर शब्दांमध्ये मांडलेलं आहे। आणि जर आपण पाहिलं तर
जे काही सुख दुःख आहेत आपले ते फक्त शरीराचे आहेत. फक्त शरीराला जे काही दुःख होतात, दुखतं, वेदना होतात, त्या सगळ्या गोष्टी फक्त शरीराला आहेत. आपल्या आत्म्याला ह्यातलं काहीही नसतं, कारण शरीर हे नश्वर आहे, ते कधीतरी जाणारच आहे. आपल्या देहाची काही आपल्याला गॅरंटी नाही आहे, कधीही जाणार आहे ते. पण जो आत्मा आहे तो अमर आहे. जो आत्मा आहे आतमध्ये, कारण तो देवाचा पार्टिकल्स आहे. आपलं शरीर सोडलं की तो देवाकडे रिटर्न जाणार आहे तो आत्मा. त्याच्यामुळे तो अमर आहे आणि त्याच्याकडे काही सुख दुःख काही नाही आहे. तो त्याच्याकडे फक्त आनंद घेऊ शकतो, आनंद. आणि त्या आत्म्याला आनंद प्राप्त करायचा असेल तर एकमेव उपाय असतो तो म्हणजे भक्तियोग. म्हणजे योगातलाच हा प्रकार आहे, पण भक्तियोग. कारण योगातला प्रकार आहे हा मी एकदम ठामपणे सांगू शकते, कारण ज्ञानेश्वरांनी देखील, जेव्हा ज्ञानेश्वरांना ह्याच्यात आता अध्यायात आयुष सांगेलच, जेव्हा त्यांच्यावर खूप लोकांनी अन्याय केले, त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना खाऊ दिलं नाही, त्यांची झोळी फाडली, त्यांच्या झोळीत माती टाकली, त्यांचं घर फोडलं, त्यांच्या घराला आग लावली, त्यांच्या घरातली भांडी फोडली, असं सगळं करून देखील ते फक्त वायुभक्षणावर राहिले. वायुभक्षण म्हणजे आपण जे प्राणायामाचे प्रकार करतो त्यावर राहिले ते. म्हणजे योग प्रक्रिया हे खूप पूर्वीपासूनची आहे आणि त्यातलाच हा पार्ट आहे भक्तियोग, आणि तो आज आपण शिकणार आहोत. आणि त्या भक्तियोगाला आपल्याला श्रीमद भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर असं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं आहे. आणि अर्जुनालाच नाही तर त्यातून आपल्याला, आपल्या हिंदू धर्मीयांना खरं तर खूप म्हणजे असं नाही, आणि फक्त आपले हिंदू धर्मीयच वापरतात हे, बाहेरचे सगळे लोक आता आपलं श्रीमद भगवद्गीता फॉलो करायला लागलेले आहेत आणि आपण त्याच्यापासून अलिप्त आहोत. तर जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मुलांना जास्तीत जास्त त्याच्याकडे वळवावं. कारण काय असतं, अभ्यास, नंबर्स मिळवणं, मार्क्स मिळवणं, प्रगती करणं, हा जॉब पाहिजे, एवढे पैसे पाहिजे, तेवढे पैसे पगार पाहिजे, ही सगळी गोष्ट आपल्या शरीराच्या सुखासाठी आहे. जसं मी आता 2 गोष्टी डिवाइड करून सांगितल्या तुम्हाला, शरीर सुख आणि आत्मा सुख. हे जे पैसा कमवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शरीर सुखासाठी आपण ते करणार आहोत, बरोबर. पण आत्म्याच्या सुखासाठी आपल्याला भक्तीच पाहिजे. बसाल आणि तुम्ही शांतपणे तुमचं जे काही तुमच्या देवाचं नामस्मरण कराल तर जो शांतता येते ती आत्म्याला येते, शरीराला नाही. तरच तुम्ही शांत होता, तरच तुमचं शरीर पण शांत होतं. हे भक्तियोग आज आपण आपल्या नीरव आणि आयुष दोघं पण श्रीमद भगवद्गीतेचा 12वा अध्याय सुरू करून प्रत्येक श्लोक, त्यातला 20 श्लोक आहेत, प्रत्येक श्लोक आणि त्याचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगणार आहे. आणि काही गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, त्या शेवटला सांगणार आहे. ओके. वसुदेवं सुतं देवं कंसचारूणवर्धनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. 5 पांडव आणि 100 कौरवांचे युद्ध होणार होते कुरुक्षेत्रावरती. तेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला प्रश्न विचारले. श्रीकृष्णाने त्या प्रश्नाची उत्तरं दिली. त्यालाच भगवद्गीता म्हणून बोलतात. भगवद्गीता कोणी कोणी ऐकली जेव्हा सांगत होते तेव्हा? भगवद्गीता ऐकली ती अर्जुनाने आणि हनुमंतरायाने ऐकली. कारण ते जेव्हा युद्ध होतं तेव्हा हनुमंतराया वरती रथावरती झेंडा घेऊन बसलेले, त्यामुळे त्यांनी ऐकली. आणि श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होता, त्यामुळे अर्जुनाने सुद्धा ऐकली. अथ द्वादशोऽध्यायः भक्तियोगः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां परयुपासते ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जे कोणी तुझी योग्य रीतीने उपासना करतात व शब्दांनी व्यक्त न होता तुझी भक्ती करतात, त्यांपैकी तुला कोणते भक्त प्रिय होतात? श्री भगवान उवाच मय्यावेशमनो ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेता स्ते मे युक्ततमा मताः. श्री भगवान म्हणाले, जे भक्त आपली मन व बुद्धी माझ्या ठाई स्थिर करून तुझी भक्ती करतात ते भक्त तुला प्रिय होतात. ये त्वाक्षरमनिर्देशम्
अव्यक्तं परयुपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं सन्नियम्येन्द्रियं ग्रामं सर्वत्र समबुद्धयाः ते प्राप्तवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. जे कोणी अक्षर व अनिर्वाच्य सर्वव्यापी कल्पनेतीत कूटस्थ अचल आणि शाश्वत अशा अव्यक्तांची उपासना करतात, जे सर्व इंद्रियांचे दमन करून सर्वत्र समदृष्टी ठेवतात आणि सर्व प्राणीमात्रांच्या हिताविषयी तत्पर असतात, तेही मलाच पावतात. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवब्धिरवाप्यते. माझ्या भक्तांना खूप दुःख भोगावे लागतात. जो भक्त क्लेश सहन करून माझी भक्ती करतो तो माझा भक्त मला प्रिय होतो. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन माध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. जे भक्त वेगवेगळ्या प्रकाराने माझी भक्ती करतात ते मला आवडतात. आणि अर्जुना, माझ्यावर जे कोणी मन लावून ठेवतात त्यांचा मी या जन्ममृत्यू संसारातून उद्धार करतो. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयाः. अशा प्रकारे माझ्यामध्ये मन लावून माझ्याच स्वरूपात बुद्धी ठेवशील तर यापुढे तू माझाच होऊन राहशील यात संशय नाही. अथ चित्तं समाधातुं न शक्नोसि मयि स्थिरम् अभ्यासयोगेन ततो मामेच्छात्नुं धनंजय. मला जर तुला प्राप्त करून घ्यायचे असेल तर तुझं मन व बुद्धी माझ्या ठायी स्थिर कर. जर तुला ते नसेल करता येत तर अभ्यासाने माझ्या प्राप्तीची इच्छा कर. अभ्यासेप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव मदर्थमपि कर्माणि कुर्वं सिद्धिमवाप्स्यसि. तो अभ्यासही तुझ्याने होत नसेल तर तुझे सर्व कर्मे मला अर्पण कर. तुला जी सिद्धी पाहिजे ती तुला प्राप्त होईल. अथैतदप्यशक्नोसि कर्तुं मद्योगमाश्रिताः सर्वकर्मफलत्यागं तत कुरु यथा त्वमान्. अशा प्रकारे ताकद नसलेले तर तू माझ्याकडे ये आणि फक्त कर्म कर आणि फळाचा विचार न करता त्याचा त्याग कर. श्रेयो हि ज्ञान अभ्यासा ज्ञानाध्यानं विशिष्यते ध्यानात् कर्मफलत्यागं त्यागात् शान्तिरनन्तरम्. अभ्यासाहून श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानाहून श्रेष्ठ ध्यान, ध्यानाहून श्रेष्ठ कर्मफलाचा त्याग करणे. आणि जर तू कर्मफलाचा त्याग केलास तरच तुला शांती मिळेल. संतुष्टं सततं योगी अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च निर्ममो निरहंकारः समदुःख सुखक्षमी. संतुष्ट सततं योगी यथा त्वां दृढनिश्चयाः मय्यर्पितर्मनोर्बुद्धि मद्भक्त समे प्रियाः. जो प्राणीमात्रांवरती द्वेष करीत नाही, जो त्यांच्यासोबत मैत्री करतो, ज्याचा अहंकार नाही, जो दुःख व सुख समसमान मानतो, जो समाशील, जो संतुष्ट योगी, ज्याचा निश्चय अढळ, ज्याची बुद्धी आणि मन माझ्या ठायी स्थिर,
तोच माझा भक्त मला प्रिय होतो. यस्माकं द्विजते लोको लोकानो द्विजते च यः हर्षामर्षभयोर्द्वेगैर् मुक्तो यः स च मे प्रियाः. जो लोकांना घाबरत नाही, ज्याला लोक घाबरत नाही, जो हर्ष आणि मर्ष समसमान मानतो, तोच माझा भक्त मला प्रिय होतो. अनपेक्ष सुचिर्दक्ष उदासीनो गतव्यत सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रियाः. जो शुद्ध, दक्ष, कशातही आसक्ती न ठेवणारा, ज्याला तीळ मात्रही दुःख नाही, जो आरंभ करतो, तोच माझा भक्त मला प्रिय होतो. यो न हर्षती न द्वेषी न शोचती न कांक्षती शुभ शुभ परित्यागी भक्तिमान्य समे प्रियाः. जो आनंद मानत नाही, कोणाचाही राग करत नाही, ज्याला कशातीही इच्छा नाही व कशाच्या तो शौक करत नाही, शुभ अशुभ दोघांनाही समसमान मानतो, पर्वा नाही, असा भक्तियुक्त जो पुरुष असेल तोच मला आवडतो. समशत्रो च मित्रे च तथा मान अपमानयो शीतोक्षण सुखदुःखेषु समसुग्न विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरं मतिर् भक्तिमान्य प्रिय नराः. शत्रू आणि मित्र या दोघांनाही मान किंवा अपमान हे दोन्हीही ज्याला एक, शीत असो किंवा उष्ण असो, सुख असो किंवा दुःख असो, सारेच ज्याला समान, ज्याची आसक्ती कुठेच नाही, निंदा किंवा स्तुती ज्याला सारखी, जो काय प्राप्त होईल त्याचा विचार न करता, कोणावर अवलंबून न राहता आपली मन व बुद्धी स्थिर करतो, तोच भक्तिमान्य पुरुष असेल तोच मला आवडतो. कर्म्य यथोक्तं परयुपासते श्रद्धाना मत्कर्म मत्पर्णा भक्तास्ते तीव मे प्रियाः. मी सांगितल्याप्रमाणेच जे कोणी श्रद्धा ठेवून सेवन करतील तेच माझे श्रेष्ठ भक्त असून ते मला फारच प्रिय होतील. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे भक्ती कशी करावी? भक्ती करावी तर ज्ञानेश्वरांसारखी, प्रल्हादासारखी, संत सावतामाळींसारखी, संत तुकाराम महाराजांसारखी, कानोपात्रासारखी, संत नामदेवांसारखी, संत गोरा कुंभारांसारखी व जनाईसारखी. नीरव, जनाईचा अभंग बोलून दाखवशील? सुंदर माझे जाते ग फिरते बहुत ग आणि ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा आणि ओव्या गाऊ भरतला तुझे रे बा विठ्ठला. प्रचंड दलन दली रे पीठ तो वैरी रे ओव्या गाऊ कौतुके तुझे रे बा विठ्ठला. दत्तानी 24 गुरु केले. ते आहेत पाणी, डोंगर, अजगर, पतंग, आकाश, बाळ, कबूतर, वारा, पृथ्वी, कुमारिका, मासा, पिंगळा, सागर, लोहार, कातणी, तिटवी, मधमाशी, प्राण्यांचे शरीर, हरिण, हत्ती, ग्राममक्षिका, भुंगा आणि अग्नी आणि साप. तर मग आपण कोण? त्यामुळे आपण पण श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे भक्ती करूयात.
जो सारांश आहे हा सारांश एवढा महत्त्वाचा आहे की यात श्रीकृष्णाने आपल्याला त्याच्याप्रती जी भक्ती ठेवायची ही कशी असावी, तर बुद्धी आणि मन यांना स्थिर ठेवून आपण त्याच्याशी कनेक्ट झालो पाहिजे, त्याच्याजवळ कॉन्टॅक्ट केला पाहिजे. तर तो कसा होणार, जर आपण इतर कसलाही विचार न करता आपली बुद्धी आणि आपलं मन स्थिर ठेवून जर आपण त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी ध्यान धारणा केलं, जप केलं, तर आपण त्याच्याजवळ जाणार असतो. हे स्पष्ट 1-2 शब्दांमध्ये कळेल असा सारांश आहे याचा. मन आणि बुद्धी आपली जर स्थिर ठेवून आपण प्रार्थना केली, आपण ध्यान केलं, तरच आपण त्याच्याशी कनेक्ट होऊ शकतो. हा ह्या सगळ्याचा एक सारांश झाला. ओके, बोला पुंडलिक कवरदेव हर विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. आता आपल्याला जप करायचा आहे. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम हरी, जय राम कृष्ण 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 हरी, जय राम. पुंडलिकावर देव हार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. प्रल्हादाच्या बाबांचं नाव हिरण्यकशिपू, प्रल्हादांच्या काकांचं नाव हिरण्याक्ष, प्रल्हादाच्या आत्याचे नाव होलिका. हिरण्यकशिपूंकडे एक वर होता जो की त्यांनी ब्रह्मदेवांकडून मागून घेतलेला. तो वर असा होता की त्यांना घराच्या बाहेर पण नाही मारायचं, आत पण नाही मारायचं, हवेत पण नाही मारायचं, जमिनीवर पण नाही मारायचं, मग कुठे मारायचं? ना सकाळी पण नाही मारायचं, संध्याकाळी पण मारायचं नाही, दुपारी पण नाही, ना रात्री पण नाही, न शस्त्रांनी ना शस्त्रांनी ना अस्त्रांनी. हा त्यांनी वर मागून घेतलेला. आणि तेव्हाच जेव्हा त्यांनी वर मागितला तेव्हा त्यांना एक बाळ जन्मलं. त्याचं नाव प्रल्हाद. प्रल्हाद आधीपासूनच देवाचं नामस्मरण करायचा, त्यामुळे त्याच्या बाबांना राग यायचा त्याचा. मग त्यांनी त्याला मारायचं असं ठरवलं. पहिलं त्याला डोंगराच्या काठावरून खालती ढकललं. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपल्या हातामध्ये झेललं. मग तो परत त्याच्या घरी गेला. मग घरी गेल्यावरती त्याला बाबा म्हणाले, तू परत कसा काय आलास? मग सैनिकांना सांगितलं की ह्याला गरम तेलामध्ये टाका. मग तेल तापवलं गेलं. त्याला गरम तेलामध्ये जेव्हा टाकलं तेव्हा त्या तेलाचं पाणी झालं आणि त्या पाण्यामध्ये कमळ आलं. आणि जेव्हा प्रल्हाद पाण्यात पडला तेव्हा तो डायरेक्ट कमळात पडला. आणि मग कमळात पडल्यानंतर त्याला परत बाहेर काढलं गेलं. आणि मग त्याला प्रल्हादाच्या बाबांनी सैनिकांना सांगितलं की त्याला भाल्याने टोचा.
मग त्यांनी त्यांना भाल्याने टोचलं, तरीही त्याला काही नाही झालं. मग त्यानंतर त्याची आत्या होलिका आलेली त्याच्या घरी. तेव्हा त्याची आत्या होलिकाला एक वर होतं, जे की तिने अग्निदेवाकडून मागितलेलं. ते वर होतं की मला अग्नी शिवू शकत नाही. त्यामुळे ती म्हणाली की बाबा तुम्ही मला त्याला मला मांडीत घेऊ द्यात आणि माझ्या आजूबाजूनी जे काही वस्तू जळतात त्या सगळ्या वस्तू टाका आणि आग लावा. मग जेव्हा हे केलं तेव्हा प्रल्हादाला आग शिवली नाही, पण होलिकाला आग शिवली. त्यामुळे आपण होलिका दहन साजरा करतो. आणि शेवटी प्रल्हादाला काहीच नाही झालं. आणि मग त्याच्या बाबांनी त्याला विचारलं की सांग आणि ती वेळ होती 3 सांग की तुझा देव कुठे आहे. मग प्रल्हाद बोलला की माझा देव ह्या खांबात आहे, मग ह्या भिंतीमध्ये आहे. मग प्रल्हादाच्या बाबांनी त्याला विचारलं ह्या खांबात आहे का सांग. तो बोलला हो आहे. मग त्याच्या बाबांनी त्यांच्या हातात गदा होती, त्या गदानी ती भिंत तोडली आणि त्याच्यामधनं नरसिंह नावाचा देवाचा अवतार बाहेर आला. आणि ती वेळ होती 3 ना सकाळ ना दुपार ना संध्याकाळ ना रात्र. 3 म्हणजे तिन्ही वेळांचा एक टाइम. तेव्हा आणि मग तो जेव्हा नरसिंह अवतारात देव आला तेव्हा मग त्याला प्रल्हादाच्या बाबांना वर होता की ना बाहेर मारायचं ना आत मारायचं, मध्ये त्याला उंबरटा, ना हवेत मारायचं ना खाली मारायचं. मग देवानी त्याला मांडीत घेतलं आणि ना अस्त्रांनी मारायचं ना शस्त्रांनी मारायचं. मग देवाची तो नरसिंह अवतारात आलेला ना, मग त्यांनी त्याच्या नखानी त्याला फाडलं. आणि अशा प्रकारे प्रल्हादाच्या बाबांचा वध केला. संत ज्ञानेश्वरांची जेव्हा झोळी फाडली गेली तेव्हा त्यांना खूप सगळे लोक त्यांना खूप छळायचे. एकदा ते आळंदीला जात होते तेव्हा तिथे एक ज्ञाना नावाचा रेडा होता. मग सगळे लोक त्यांना चिडवायला लागले की तुझं पण नाव ज्ञान आहे, त्या रेड्याचं पण नाव ज्ञान आहे. मग तेव्हा ज्ञानेश्वरांनी मग त्या रेड्याला चाबूक मारले गेले, पण त्याचे ओळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवरती उठले. मग त्यानंतर ज्ञानेश्वरांना सांगितलं ह्याच्याकडनं वेद बोलून दाखव. मग ज्ञानेश्वरांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि वेद बोलायला लागले. मग तो रेडा सुद्धा वेद बोलायला लागला. हा त्यांचा पहिला चमत्कार. मग त्यानंतर दुसरा चमत्कार, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली सच्चिदानंद बाबा, त्यांनी जिवंत केलं परत. हा त्यांचा दुसरा चमत्कार. आणि तिसरा, त्यांना जेव्हा चांगदेव वाघावरनं आलेले त्यांना भेटायला, तेव्हा त्यांनी भिंत चालवली. तो त्यांचा तिसरा चमत्कार. भक्ती कोणासारखी असावी तर हनुमंतरायासारखी असावी. जेव्हा सीतामाईला रावणाच्या लंकेत घेऊन गेलेला रावण, तेव्हा हनुमंतराया रामाची अंगठी देण्यासाठी सीतामाईच्या इकडे गेलेला. मग तेव्हा तो तिथे जाऊन सगळी तोडफोड करायला लागला. आणि मग जेव्हा त्यांनी तोडफोड केलं तेव्हा सीतामाई म्हणाली की तोडफोड करू नकोस, पडत्या फळाची अपेक्षा कर, इथे शांतपणे बस, मग तुला फळ मिळेल. आपल्याला ह्या झाडांवरती अधिकार नाही आहे, पण पडत्या फळावरती आपलाच अधिकार आहे, कारण की तो फळ देवामुळे पडतो. याचा सारांश काय तर आपण कोणतंही काम करत असताना त्याच्या फळाची अपेक्षा करायची नाही. कोणतंही काहीही करत असताना नुसतं आपलं कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा नाही ठेवायची. देव आपल्यासाठी जसं झाडाचं फळ खाली पडतो तसं आपल्याला आपलं फळ ऑटोमॅटिक देणार असतं. त्याच्यामुळे कोणतंही कर्म करताना
कोणत्याही प्रकारचं मनात हे नाही ठेवायचा की मला हे एवढं मिळालं पाहिजे, मला हे एवढं मिळालं पाहिजे. आज तर मी स्वतः माझा अनुभव नक्कीच सांगेल काकी, बरोबर ना. मी कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा केली नाही. काकींपासून सुरू केली, तटकरी वहिनींपासून सुरू केली आणि हा एवढा मोठा फळ मला आज प्राप्त झालेला आहे. पुढची बासरीची. तुम्हाला माहित असेल बासरीला किती होल असतात? बासरीला किती होल असतात? 6. बासरीला 6 होल असतात कारण प्रत्येक होलामध्ये 6 शत्रू असतात आणि जेव्हा श्रीकृष्ण ते बासरी वाजवतो तेव्हा त्या होलांमधनं ते 6 शत्रू निघून जातात. म्हणून बासरी श्रीकृष्ण त्याच्या जवळच ठेवतो. ते 6 शत्रू कोणते? 6 काम, क्रोध, दंभ, मत्सर, अहंकार, आणि मोह, द्वेष. संत नामदेव ते दर दिवशी विठ्ठलाला प्रसाद द्यायला जायचे. पण एक दिवस काय झालं की ते प्रसाद द्यायला गेले आणि त्यांना माहीत नव्हतं की देव स्वतः येऊन जेवत नाही, फक्त आपल्याला प्रसाद दाखवायचा असतो हे त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे ते म्हणाले देवा अजून कसं नाही खाल्लं, तू अजून कसं नाही खाल्लं. ते वाट बघत राहिले आणि मग शेवटी ते देवाच्या समोर गेले आणि ते डोकं आपटणारच होते देवाच्या समोर. तितक्यात देव समोर आला त्यांच्या आणि मग देवाला त्याच्यासाठी यावंच लागलं, कारण नाहीतर मग त्यांनी त्याचं डोकं फोडून घेतलं असतं. त्यामुळे देव आला आणि मग त्यांनी देवाकडे असं मागितलं की दररोज माझ्याजवळ तू जेवायला यायचं. आणि मग दररोज देव नामदेवांच्या हातून जेवायचा. त्यामुळे भक्ती असावी तर नामदेवांसारखी. हे भक्ती कशी करावी, कुणासारखी करावी, कितपत आपण त्याच्याशी लीन व्हावं, हे सगळ्या संतांचे हे खूप चांगले उदाहरण आहेत. म्हणजे संत गोरा कुंभारांनी पण अगदी एवढी भक्ती की त्यांच्या पायाशी बाळ तुडवलं गेलं, ते त्याच्यात चिखलात मातीत सगळं अडकलं तरी त्यांना त्याचा पत्ता लागला नाही, तरी ते त्यांच्या विठ्ठल विठ्ठल करण्यात, जप करण्यात लीन होते. एवढं हे करत होते ते भक्ती. मग आपली भक्ती कशी असावी? नुसतं वरवर बाबा आपण देवळात जातोय, नमस्कार करतोय, पूजा करतोय, घंटी हे करतोय, फुलं पाळणं अशी अर्पण करतोय, ही पूजा नसते किंवा ही भक्ती नाहीये. नाहीतर आपण म्हणतो मी दर गुरुवारी जातोय ना मठात, ही भक्ती नाही. तुमची भक्ती इथून असली पाहिजे, त्याच्यात कर्माची भक्ती असली पाहिजे. कर्माची भक्ती म्हणजे चांगलं कर्म सतत करत राहायचे, कुणाला आणि त्याच्या फळाचं अपेक्षा नाही, कुणाला हडीसुडीस करू नये, सगळ्यांशी समान वागावं, सगळ्यांशी व्यवस्थित राहून त्यांची मनं जपावी. ही जी आहेत ही ती भक्ती आहे. नुसतं नाम जप करणं, पुस्तकं वाचणं देवाची ही भक्ती नाही. तर त्याच्याशी पोचण्यासाठी आपल्याला जी त्याचे हे सगळे आत्मा आहेत ना, उद्या मी तुमचा आत्मा दुखावला तर देव दुखावणार आहे ना. प्रत्येकाचा आत्मा आपल्याला जपून ठेवायचा आहे, त्याला त्याच्याशी व्यवस्थित वागायचं, त्याच्याशी नीट बोलून, त्याच्याशी नीट राहून प्रत्येकाचा आत्मा. कारण त्याच्यात विठ्ठल आहे, ह्याच्यात विठ्ठल आहे, सगळ्यांच्यात विठ्ठल आहे. अगदी वस्तू वगैरे जसं यांनी सांगितलं 24 गुरु मानले दत्तांनी. कुठचे आहेत ते गुरु, काय आहे त्याच्यात, वारा, पाणी, पतंग, काय कुठचेही एवढे गुरु मानलेत त्यांनी. म्हणजे त्याची पण स्टोरी, म्हणजे पुढचं कधी काही मी घेताना तर फक्त ह्या 24 गुरूंवर घेण्यासारखं आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे दत्तन जर डोंगराला गुरु मानू शकतात, मग आपण का नाही माणसाला गुरु मानू शकत है ना. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी घेण्यासारखं असतं. जर तो 100% चांगला नसेल तर 80% तरी त्याच्यातलं प्रत्येकातलं आपल्याला काही ना काहीतरी घेण्यातलं असतं. त्यांनी ग्राममक्षिकाला पण गुरु मानलं. हा, ग्राममक्षिका म्हणजे ही जी माशी फिरते तिला पण गुरु मानलं त्यांनी. प्रत्येक ह्याच्यात एवढा आपल्या म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये, सृष्टी ही आपली ईश्वराने बनवलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ह्याच्यात देव आहे. प्रत्येक कणाकणात सगळीकडे देव आहे. जर आपण म्हटलं चराचरी ही देव, ते कशासाठी, तर त्यासाठी चराचरी देव आहे, सगळीकडे देव आहे आणि त्या पद्धतीने आपण ते वागलं पाहिजे. आपण काही तुडवलं नाही पाहिजे, पाय नाही मारला पाहिजे कशाला. प्रत्येक ह्याच्यात देव आहे हे समजून आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याच्याशी व्यवस्थित वागलं पाहिजे. सगळं प्राणी मात्रा सगळ्यांजवळ व्यवस्थित राहिलं पाहिजे.
ही खरी भक्ती आहे. हे असं आपल्याला श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला हे सुंदर असं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. आज आपला हा 12वा अध्यायाचा इथे पूर्ण झालेला आहे भक्तियोग. आता आपण विठ्ठल विठ्ठल नाम जप करणार आहोत. जितकं तुम्हाला त्याचे डोळे बंद करून त्याची मूर्ती समोर आणून त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे त्याच्या. आणि कधीही लक्षात ठेवा, जेव्हा आपण देवाजवळ कनेक्ट व्हायचं असतं तेव्हा त्याची पावलं बघायची असतात. डोकं बघायचं नसतं, त्याचे डोळे बघायचे नसतात, तर त्याची पावलं बघायची असतात. सांग का ते? कारण की जेव्हा धृतराष्ट्र आणि अर्जुन विष्णूंकडे काय मागायला गेलेले तेव्हा पहिला धृतराष्ट्र गेला आणि डायरेक्ट त्यांच्या विष्णूंच्या भोवताली सिंहासन होते, त्याच्यामधले डोक्याजवळच्या सिंहासनावरती जाऊन बसला. आणि जेव्हा अर्जुन लेट आला, पण तो लेट येऊन सुद्धा तो पायाजवळ जमिनीवरती बसला, खालती पायाजवळ. आणि जेव्हा पण आपण उठतो तेव्हा आपण पहिलं खालती हंतरून नीट करायला जातो. त्यामुळे त्यांनी खालती बघितलं पहिलं आणि त्यांना अर्जुन दिसला. मग त्यांनी अर्जुनाला विचारलं की तू असं कधी आलास? मग धृतराष्ट्राला राग आला की मी पहिला आलो तरी पण ह्याला कसं काय विचारलं. म्हणून मग त्यांची दोघांची भांडणं झाली, अर्जुनाची आणि धृतराष्ट्राची. मग तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले शांत व्हा, मी पहिले अर्जुनाला विचारणार. पण अर्जुन म्हणाला स्वतःच की तुम्ही धृतराष्ट्रालाच विचारा. मग धृतराष्ट्र म्हणाला की मला तुमची सेना पाहिजे. पण अर्जुन हुशार होता, अर्जुनाने डायरेक्ट देवच मागितला. त्याच्या डोक्यात असं आलं की देवच असेल तर मग त्या सेनाचा काय फायदा. मग पण देवाने आधीच सांगितलेलं की मी जरी तुमच्यासोबत आलो तरी मी शस्त्र नाही उचलणार. त्यामुळे धृतराष्ट्राने सेना मागितली आणि अर्जुनाने श्रीकृष्ण मागितला. म्हणजेच त्याने देवासोबत युद्ध केलं. जिथे देव आहे तिथे सगळं आहे, त्याच्यामुळे त्यांनी सेना नाही मागितली. अख्खा मला देवच पाहिजे म्हणजे मेन पॉवर त्यांनी घेतली है ना. मग ते कधी प्राप्त झालं? कारण तो त्याच्या पायाशी राहिला, त्याने पायाजवळ पाहिलं. म्हणून त्याने जाऊन डोक्याजवळ नाही थांबला, त्याने त्याच्या पायाशी लीन झाला. म्हणून कधीही आपण जेव्हा डोळ्यासमोर आपला जो कोणता देव आहे तो आपण जेव्हा आपण सगळे म्हणजे मूर्तीरूपी देव काही ना काही आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो. तो जेव्हा आपण ठेवत असतो तेव्हा त्याच्या चरणाशी बघायचं असतं, त्याच्या डोळ्यात बघायचं नसतं. हे ह्यातला सारांश आहे. हा एवढा एक जरी आज तुम्ही इथून घेऊन गेलात तरी खूप आहे माझ्यासाठी. आता हे जे विठ्ठल विठ्ठल आपण बोलणार आहोत ते खूप मोठ्याने तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं मनापासून आतून, म्हणजे जे मी सांगितले, मन आणि बुद्धी आपली स्थिर ठेवून कुठेही कसलाही विचार न करता, इथून जाऊन काय करायचंय काय नाही हा कसलाही विचार न करता फक्त विठ्ठल नामाचा जप मी म्युझिक लावणार आहे त्याच्यासोबत करायचं आहे आपल्याला. आणि जो ठ जो आहे तो जो इथे आपल्या हृदयात बिंबवतो त्याला फील करायचं आहे आपल्याला. ओके, डोळे बंद करा, आपल्या ध्यानमुद्रेत बसा शांतपणे. विठ्ठल 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 विठ्ठल
गोपाल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय पंढरीनाथ भगवान की तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. ईश्वर कसा तो निर्गुण ईश्वर कसा प्रकटला कसा विधेवर कसा प्रकटला असा विधेवर उभय ठेविले हात गटीवर उदया चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा तुम्ही येता का काढलं बोलावलं विठुरायानं ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्याने आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का मी निघालो तुम्ही येता का आषाढी एकादशी आली गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण